ग्रामपंचायत काकोळे यांनी आमची ही समस्या केंद्र दिली आहे। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, केंद्रीय रेल्वे मंत्री असतील, महाडे साहेब असतील, सर्व संबंधित शासकीय विभागांना सुद्धा याविषयी आमच्या अन्यायाविरुद्ध जो इथे हा प्रकार सुरू आहे त्याविरुद्ध आम्ही जे आज आमरण उपोषण करत आहोत त्याचे निवेदन दिलेलं आहे आणि आज हा सलग दुसरा दिवस आहे। आम्ही अपेक्षा करतो माननीय मंत्री महोदयांकडून आणि शासकीय विभागांकडून। नेमकं कारण आहे गेली 12 वर्षापासून इथे ही कंपनी स्थापनेपासून आम्ही वाहतूक व्यवस्था यांना सुरळीत पुरवलेली आहे आणि आता कोणतेही कारण नसताना एका MKB म्हणजे मनोज खाद्यान्न भांडार या ठेकेदाराने कोणतीही पूर्वसूचना न देता 3 महिन्यापासून आमच्या या ग्रामस्थांच्या टेम्पो बंद ठेवलेले आहेत आणि त्यांच्या टेम्पो पुन्हा एकदा ही वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी यासाठी हे उपोषण आहे। आमच्या या गावाला एकमेव हे उपजीविकेचं साधन आहे रेलनीर प्रकल्प आणि या रेलनीर प्रकल्पाच्या माध्यमातून गेले 12 टेम्पो मालक इथे वाहतूक व्यवस्था देत आहेत। रेलनीर कंपनी चालू झाली त्यावेळेस चालू होताना या प्रकल्पाचे जे अधिकारी होते त्यांनी ग्रामपंचायतची ना हरकत मिळवताना गावाला अनेक आश्वासने दिली। त्यापैकी येथे प्रकल्पासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था आणि रोजगार व्यवसाय यामध्ये ग्रामस्थ काकोळे यांनाच प्राधान्याने विचार केला जाईल। आमची मागणी एकच आहे की रेलनीर वाचवायचा असेल तर काकोळे गाव वाचवावं लागेल, काकोळे गावचे शेतकरी वाचवावे लागतील तरच ही रेलनीर वाचेल। म्हणून आमचा एकमेव उद्देशाने आहे की आमच्या गावची वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी। अन्यथा ब्रिटिशांना ज्याप्रमाणे आम्ही चलेजाव केलं कारण हे तलाव इथे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, ब्रिटिशकालीन तलाव आहे, मात्र ब्रिटिशांचीच पॉलिसी वापरणारे हे रेलनीर प्रशासन आणि MKB जर करत असेल तर ही आम्ही इथे होऊ देणार नाही। रेलनीर ही चलेजाव करण्यात येईल। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमची विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना द्याल तेव्हा द्याल, पण आमचा रोजगार हा हक्काचा आहे। रेलनीर कंपनीमध्ये आमचे 3 महिने झाले गाड्या बंद आहेत, त्या चालाव्यात यासाठीच आमचा उपोषण सुरू आहे। या 2 दिवसात आम्हाला काहीही करून आम्हाला निर्णय द्या। आमचा हक्काचा रोजगार चालू व्हावा हीच आमची विनंती आहे।